गावातील आपण आर के मोरवा या नावानं या संघातील खेळाडूंना खेळताना अनेकदा पाहिलंय आणि आज त्यांच्या गावामध्ये अर्थातच मोरवा प्रीमियर लीगचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं। तर सामन्याला सुरुवात करायची आमचे दोन ऑफिशियल्स त्या ठिकाणी जॉईन झालेत। एका बाजूला दत्ता ठाकूर सर बोरिवली येथील पाहायला मिळतं, तर पंचांच्या भूमिकेमध्ये तर सामन्याला सुरुवात करायची। षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅक वरती दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आपण यायचे समालोचन कक्षामध्ये। दोन्ही संघाचे 12वे खेळाडू दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाली आहे। स्ट्रायकिंग एंड वरती आपण कुमारला पाहतोय, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती सतीशला पाहतोय आणि बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिलं गोलंदाज चेतन दाखल झालेत। मोरवा प्रीमियर लीग मधील पहिला चेंडू टाकण्यासाठी आपण गोलंदाज चेतनला पाहतोय। खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं। पर्व तिसरं आणि नावाचं सर्व अफलातून प्रीमियर लीग। जास्त वेळ दौडू नका, सामन्याला सुरुवात करायची आहे। आई गावदेवी या नावाने संघ खेळतोय आणि एका बाजूला आपण आदित्य वॉरियर्स या नावाने संघ खेळतोय। तर आदित्य वॉरियर्स या संघाने मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आई गावदेवी या टीमला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलंय। तर नक्कीच पंचांना अधिकृत इशारा करतील, सामन्याला सुरुवात होतोय। षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅक वरती चेतन दाखल झालेत आणि स्ट्रायकिंग एंड वरती आपण कुमारला पाहतोय आणि एका बाजूला सतीश। या दोन खेळाडूंना आपण पाहतोय सलामीची जोडी आई गावदेवी साठी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतं। सुरुवात चांगली करावी लागेल कारण 5 षटकांचा सामना आहे, अगदी चांगली सुरुवात करणं फार गरजेचं आहे। आणि समोरील संघ तर पाहिल्यानंतर आदित्य वॉरियर्स हरीश पाटील या संघामध्ये आपण पाहतोय कर्णधाराच्या भूमिकेमध्ये। गोलंदाज चेतन बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू होता, बॉलर बॅक ड्राईव्ह खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला। समोरच्या दिशेने खेळले होते परंतु स्वतःच्या गोलंदाजीवर खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। चेतनच्या माध्यमातून एक सिनियर खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। षटक क्रमांक पहिलं टाकतो या मॅच मध्ये आणि अगदी पहिल्या चेंडूवर खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला। चेतन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना कुमार साठी यावेळेस पहिला तर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिड विकेटला अगदी पहिला तर मिड ऑन द क्षेत्ररक्षक होते, पुढे सरसावले आणि फक्त इथे एकच धाव मिळाली। एका धावेनं संघाचं खातं उघडलं गेलंय। चांगली गोलंदाजी करतायत चेतन, सुरुवातीच्या दोन्ही चेंडूवर या गोलंदाजानं प्रभावित केलाय कारण खोलवर टप्प्याची गोलंदाजी करण्याचा सातत्यानं प्रयत्न पाहायला मिळाला। कुमारच्या बॅटमधून इथे एक धाव आली, स्ट्राईक रोटेट केली। गोलंदाज चेतन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन। यावेळेस पहिलं तर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला क्षेत्ररक्षक थोडस खर्रा परंतु इथे एकच धाव मिळाली। या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 2 या आकड्यावरती। पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी सुरुवातीच्या 3 चेंडूवर चेतनच्या माध्यमातून पाहायला मिळते। एक अनुभवी गोलंदाज आणि अगदी सुरुवातीच्या 3 चेंडूवर प्रभावित करतोय चेतन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना। इथे मात्र समोरच्या दिशेने खेळत लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल चाललाय सीमारेषा पार 4 धावांसाठी घनागती स्ट्रोक। खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला। अगदी पहिला तर मिडऑफच्या डोक्यावरून देखना दैदिप्यमान अगदी कॉपी बुक स्टाईल न चेंडूला धडलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी।
या 4 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 6 या आकड्यावरती. खूप महत्वाचा स्ट्रोक होता कारण सुरुवातीच्या 3 चेंडूवर 2 धावा. त्यानंतर फलंदाज आपण पाहतोय कुमारच्या बॅट मधून एक चांगला स्ट्रोक जरूर पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने खेळले होते, लॉंग ऑफला शतरक्षक नव्हते. चेतन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न कुमारसाठी. गोलंदाज त्यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू होता, कव्हर ड्राईव्ह केला, कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षक इथे चुकी होते, कॉलिंग खराब आणि इथे धावपाच्या स्वरूपात फलंदाज थँक्यू. खूप चांगला स्ट्रोक होता, परंतु जितूचं कौतुक करावं लागेल. शॉर्ट कव्हरला खूप चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं आणि त्यानंतर चेंडूची फेकी जितूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि ते फलंदाज धावपाच्या स्वरूपात बाद झालेत. कुमार विकेट प्राप्त केली. कुमार चांगली बॅटिंग करत होते, अगदी त्यांच्या बॅटमधून 1 धावा आणि त्यानंतर चौकार पाहायला मिळाला. न्यू बॅटर मैदानावर दाखल होते कैलास आणि स्ट्रायकिंग एंडवरती आपण कुमारला पाहतो. या षटकातील शेवटचा चेंडू चेतननं प्रभावित केला या षटकामध्ये. एक जरूर त्याच्या ओव्हर मध्ये आपण चौकार पाहिला, त्यानंतर मात्र खूप चांगलं कमबॅक पुनरागमन करणारा चेंडू त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. चेतन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न स्ट्रायकिंग एंडला आपण पुन्हा एकदा कुमारला पाहतोय. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला आदित्य वॉरियर्स आणि एका बाजूला आपण आई गावदेवी या टीमला पाहतोय. टॉस जिंकला होता आदित्य वॉरियर्सनं, प्रथम शतरक्षण स्वीकारलं. आई गावदेवी संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलंय. कुमार चांगली बॅटिंग करत होते, परंतु धावाच्या स्वरूपात ते बाद झालेत. चेतन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट नाव. यावेळेस पहिला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, त्यानंतर चांगलं शतरक्षण आणि ते एकच धाव मिळाली. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल गुणतालिकेवरती जाऊन पोहोचली या 7 या आकड्यावरती. इथे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना आई गावदेवी या टीमनं फलकावर धावा उभारल्या त्या 1 बाद 7 धावा. तर पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना आई गावदेवी या टीमनं फलकावर धावा उभारल्या ते 1 बाद 7 धावा. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज निलेश आलेत आणि स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपण पाहतोय कुमार. या खेळाडूला पहिल्या षटकामध्ये सतीश धाबाच्या स्वरूपात बाद झाला. न्यू बॅटर मैदानावर कैलास दाखल झालाय आणि बॉलिंग ट्रॅक वरती आपण निलेशला पाहतोय. 5 षटकांचा सामना. सुरुवातीचं षटक पॉवर प्लेच आपल्याला पाहायला मिळालं, त्यानंतर बॅटिंग पॉवर प्ले अगदी
फलंदाज घेऊ शकतात सुरुवातीच्या 4 षटकांमध्ये. जास्त वेळ दौडू नका. गोलंदाज पुन्हा बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो. षटक क्रमांक 2. कर्णधार हरीश पाटीलला मात्र विश्वास दाखवलाय निलेशच्या गोलंदाजावर. पहिल्या षटकामध्ये चेतननं खूपच जास्त प्रभावित केलं, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 7 धावा आणि एक महत्वाची विकेट धावपाच्या स्वरूपात बाद केली. या त्या षटकामध्ये चांगला क्रिकेट खेळला आदित्य वॉरियर्स. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पहिला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. बॉल चाललाय सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौकार. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं डीप मिड विकेटला. अगदी क्षेत्ररक्षक पुढे सरसावले, परंतु चेंडूपर्यंत नजर नव्हती आणि तदनंतर पाहिलं तर चेंडू 4 धावांसाठी चौकार गेला. या 4 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावरती. इथे देखील चांगला फटका आपण पाहतोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे फक्त 1च धाव मिळते. चेंडूची फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली, परंतु इथे 1च धाव. या एका धावेनं संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावरती. कुंभार बॅटिंग चांगली करतायत, अगदी सलामीला आले होते आतापर्यंत. त्यांच्या बॅटमधून आपण चांगल्या धावा 2 चौकार देखील पाहिलेत, परंतु एका बाजूला कैलासला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण सतीश स्वस्तामध्ये बाद झाला. इथे जबाबदारीनं खेळावा लागेल, कारण 5 षटकांचा सामना आहे आणि सुरुवातीपासून आक्रमण करणं फार गरजेचं आहे टीम आई गावदेवीला. यावेळेस पाहिलं तर शपथ क्रॉस झाले होते. ऑन साइडला खेळले डीप मध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा. तिथे देखील फॉर्मलिंग पाहायला मिळाली, परंतु 1च धाव मिळते. एका धावेवर फलंदाज कुमार समाधान म्हणतोय, कारण मागच्या षटकामध्ये धावपाच्या स्वरूपात फलंदाज बाद झाले होते. इथे पाहिलं तर फक्त 1च धाव. चांगलं क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगदी पहिल्या षटकामध्ये आदित्य वॉरियर्स या संघांना प्रभावित केलं. या षटकामध्ये कुमार चांगली बॅटिंग, त्याच्या सोबतीनं कैलास देखील सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. स्ट्राईक रोटेट करतोय. कैलासला ठाऊक आहे कुमार आक्रमकतेने फलंदाजी करतोय, त्याला स्ट्राईक एंड वरती आणणं फार गरजेचं आहे आणि इथे 1 धाव आपण पाहतोय कैलासच्या बॅट मधून या मॅच मध्ये. मोरवा प्रीमियर लीग पर्व 3 जबरदस्त आयोजन. नव्या रंगात नव्या ढंगामध्ये आपण या स्पर्धेचं आयोजन पाहतोय या आरके क्रीडा नगरीमध्ये. जबरदस्त आयोजन. गोलंदाज निलेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट नाव आणि स्ट्रायकिंग एंड वरती कुमार या खेळाडूला आपण पाहतोय. पाहिलं तर 3 फ्लॅट हिट. यू मिस आय विल डेफिनेटली. यष्टा उद्ध्वस्त. दांडी गोल. फलंदाज बाद. ऐशा वाकुऱ्या डोंगरी पायऱ्या, माझ्या गुलाली आईच्या डोंगरी, ऐसा कंगोरा हाणलाय डोंगरावर, माथा लावून उर्वीला देवलावरी, कैसा अंगयो भरला जल्लोष पाहुणी देवलाला, कैसा अंगयो भरला जल्लोष पाहुणी देवलाला. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला निलेशच्या माध्यमातून. खोलवर टप्प्याचा चेंडू पिन पॉइंट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. फ्लिक करण्याचा प्रयत्न. शपल क्रॉस झाले होते. फलंदाज कुमार. 3 फ्लॅचित अफलातून चेंडू. क्रिकेटमधील प्रमुख अस्त्राचा वापर यावेळेस मात्र गोलंदाजाने केला आणि अगदी प्रभावित केलं निलेशच्या गोलंदाजानं. न्यू बॅटर मैदानावर मीत दाखल झालेत आणि ते मात्र स्ट्रायकिंग एंड वरती असतील या ओव्हर मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा निलेश. राईट ओव्हर द विकेट. नमी साडी पुल करण्याचा प्रयत्न. यावेळेस पहिला तर ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेत. फक्त 1च धाव मिळते. चांगली गोलंदाजी. एक महत्वाची विकेट. कुमारची बाद केली. कुमार चांगली बॅटिंग करत होते आणि त्यांना मात्र बाद केले या षटकामध्ये निलेशच्या गोलंदाजानं. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावरती.
जबरदस्त क्रिकेट आदित्य वॉरियर्स संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी. गोलंदाज निलेश पुन्हा एकदा कैलाससाठी जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न. कव्हर क्षेत्रामध्ये शॉट कव्हरला शतरक्षक आहेत. धाव घेतली जात नाहीये कारण चांगलं शतरक्षण. इथे 2 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना आई गावदेवी या टीमनं फलकावर धावा उभारल्या. त्या 2-14 धावा. पहिल्या षटकामध्ये देखील आपण जर पाहिलं तर चेतनच्या षटकामध्ये एकंदरीत 7 धावा पहिल्या आणि याही षटकामध्ये निलेशच्या गोलंदाजानं मात्र 7 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी, प्रभावित करणारी गोलंदाजी सातत्यानं पाहायला मिळते टीम आदित्य वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि चौथं षटक जोपर्यंत पूर्ण होत नाहीये तोपर्यंत तुम्ही बॅटिंग पॉवर प्ले घेऊ शकता. तर षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती भावेश आलेत आणि बॅटिंग पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळतं. फलंदाजाने मात्र बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 14 धावा. या षटकामध्ये जास्त धावा येणं फार गरजेचं आहे आणि अगदी त्या उद्देशाने जर पाहिलं तर फलंदाजाने बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय. या ओव्हर मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल, आक्रमकता दाखवावी लागेल. आपल्यामध्ये असलेली गुणकौशल्य, आपल्यामध्ये असलेली क्षमता, ॲबिलिटी या षटकामध्ये या दोन्ही फलंदाजांना अगदी दाखवावी लागेल टीम आई गावदेवीसाठी. भावेश बॉलिंग ट्रॅक वरती एक महत्वाचं षटक कर्णधाराने विश्वास दाखवला या षटकामध्ये कारण बॅटिंग पॉवर प्लेचा आपण षटक पाहतोय आणि या षटकामध्ये भावेशला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल आदित्य वॉरियर्स या टीमसाठी. गोलंदाज भावेश राईट आर्म ओव्हर द विकेट न स्ट्रायकिंग एंड वरती आपण फलंदाज मिथला पाहतोय. यावेळेस पाहिला तर चांगला चेंडू खोलवट टप्प्याचा चेंडू होता, शरीरापासून दूर खेळलेत आणि अगदी डॉट चेंडू पाहायला मिळतोय. पद्धतीने त्याचा वापर करत नाहीये, फुटवर्कचा अभाव आणि परिपूर्ण बीट झालेत फलंदाज मिथ. तुमच्याकडे फुटवर्क असणं फार गरजेचं आहे आणि इथे फुटवर्कचा अभाव जाणवला फलंदाज मिथ मध्ये आणि डॉट चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज भावेश राईट आर्म ओव्हर द विकेट नाव. यावेळी चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळलेत. लॉंग ऑफला डीप मध्ये शतरक्षक आहे, तिथे चांगलं शतरक्षण, फक्त एकच धाव आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. शतरक्षकाचा दर्जा या मॅच मध्ये जर पाहिलं ना तर आदित्य वॉरियर्स संघाचा खूप चांगला पाहायला मिळतोय. चांगलं शतरक्षण सुरुवातीपासून पाहायला मिळालं आणि फलंदाजावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सातत्यानं राहिलाय या मॅच मध्ये. गोलंदाज भावेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म ओव्हर द विकेट न कैलाससाठी. इथे विकेट केलाय, शतरक्षक आहेत वाईट ऑफ लॉंग ऑनला, करणार नाही चूक. टी फ्लाय झेल, संपलाय खेळ. अजून एक धक्का या मॅच मध्ये बसतोय आई गावदेवीला.
काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज भावेशच्या माध्यमातून सुरुवातीच्या 2 चेंडूवर पूर्णपणे फलंदाजावर दबाव टाकला. त्यानंतर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फलंदाज कैलास राहिला होता आणि फटका फसलाय. वाईड ऑफ लॉंग ऑनला खूप चांगला झेल आणि फलंदाज इथे बाद झालेत. विनीतच्या विरोधात इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. शरीराचा वेध घेतला, धाव घेण्याची संधी निर्माण झाली होती, परंतु इथे कॉलिंग खराब आणि इथे डॉट चेंडू पाहायला मिळतोय. पूर्णपणे दबाव या मॅच मध्ये आई गावदेवी या संघाच्या वर आपल्याला पाहायला मिळतो, कारण सातत्यानं चांगली गोलंदाजी, कोणत्याही प्रकारे मोठे फटके खेळण्याची संधी देत नाहीये गोलंदाज या मॅच मध्ये. अगदी सुरुवातीला पाहिलं तर केतन, त्यानंतर निलेश आणि याही षटकामध्ये भावेश देखील चांगली गोलंदाजी करतायत. जबरदस्त गोलंदाजी अफलातून, लेट लाईन खूप चांगली आहे आणि फलंदाजाला रीड करून गोलंदाजी करतायत भावेशच्या ओव्हर मध्ये. यावेळेस पहिला तर हा प्रॅगर पूल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. शतरक्षक आहे तिथे, चांगला प्रयत्न, परंतु तिथे झेल सुटलाय आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 17 या आकड्यावर. प्रत्येक धावेसाठी संघर्ष या मॅच मध्ये करतोय आई गावदेवी हा संघ, कारण चांगल्या दर्जाची गोलंदाजी आदित्य वॉरियर्स संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीपासून दबाव आपल्या केतनच्या माध्यमातून पाहायला मिळाला. त्यानंतर निलेश आणि या षटकामध्ये भावेश देखील. भावेश राईट ऑफ ओव्हर द विकेट ना पुन्हा एकदा. इथे मात्र मोठा फटका, चेंडूला बिरकावून दिलाय, बॉल चाललाय सीमा रेषा पार. 7 धावांसाठी घनागती स्ट्रोक, षटकार. तर नक्कीच महत्वाचा फटका आपण पाहते. फलंदाज विनीतच्या बॅट मधून 7 धावांसाठी षटकार आणि या 7 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23 या आकड्यावरती. खूप महत्वाचा फटका होता आणि तो फटका मात्र विनीतच्या बॅट मधून आलाय. धावसंख्येला 9 संजीवनी देणारा हा फटका आपण पाहतो विनीतच्या बॅट मधून आणि एक बिग हिट पाहायला मिळाला. हॅलो हॅलो, सर्व खेळाडूंना विनंती आहे की ग्राउंड मध्ये कोणीही उतरू नका. कैलास पाटील, कुमार म्हात्रे, विनंती आहे. कमिटी चेतन, सुरुवात करायची आहे. जुना बॉल घेतलेला आहे, ग्राउंड मध्ये कोणीही उतरू नका.
चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला विनीतच्या बॅट मधून 6 धावांसाठी षटकार आणि या 7 धावेनं संघाची धावसंख्या आपण पाहतोय 23 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना आई गावदेवी या संघाने फलकावर धावा उभारल्या. त्या 3 बाद 23 धावा या षटकामध्ये विनीतनं प्रभावित केलं. चांगलं 2 स्ट्रोक त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. षटक क्रमांक 14 बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा चेतन आलेत. चेतननं अगदी षटक क्रमांक पहिला हाताळलं होतं आणि त्यामध्ये 7 धावा खर्च केल्या आणि पुन्हा एकदा कर्णधाराने विश्वास दाखवलाय चेतन या गोलंदाजावर. एक अनुभवी गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि पुन्हा एकदा चेतन आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय मी त्या खेळाडूला विनीतनं प्रभावित केलं कारण 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावा त्याच्या बॅटमधून या मॅच मध्ये पाहायला मिळतात. मधल्या फळीमध्ये दाखल झाला. जबाबदारीने खेळावं लागेल, रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागेल या शेवटच्या 2 षटकांमध्ये. एका बाजूला विनीतला आणि एका बाजूला मी त्या खेळाडूला चेतन. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं मीच्या विरोधात चांगला फटका. काय फटका खेळलाय, फ्लॅट स्ट्रोक. बॉल चाललाय सीमा रेषा फार. 7 धावांसाठी घनागती स्ट्रोक षटकार. झाले तू पाण्याती खापूर झाले धोनीला सतवाचे क्रीडाई एवढा काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला मीच्या बॅटमधून वाईड ऑफ लॉंग ऑफच्या डोक्यावरून देखना दैदिप्यमान कॉपी बुक स्टाईल अगदी चेंडूला धाडलाय. 7 धावांसाठी षटकार. या 6 धावेच्या मदतीनं टीमची टोटल गुणतालिकेवरती जाऊन पोहोचली आहे 29 या आकड्यावर. दोन्ही फलंदाज आक्रमक झालेत. एका बाजूला विनीत आक्रमक झालेत आणि आता एका बाजूला आपण पाहतोय मीत हे फलंदाज देखील आक्रमक झालेत. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते मागील 3 चेंडूवर कारण विनीत आले मैदानावर त्यांच्या बॅटमधून षटकार आणि तदनंतर अमितच्या बॅटमधून देखील एक मोठा धमाका आपण पाहतोय या मॅच मध्ये. चेतनच्या विरोधात आक्रमण अगदी पहिल्या चेंडूवर ठोकलाय षटकार. गोलंदाज चेतन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न स्ट्रायकिंग एंड वरती मीत या खेळाडूला आपण पाहतोय. मधल्या फळीमध्ये दोन्ही फलंदाज चांगली बॅटिंग करतात. सुरुवातीच्या फलंदाजांना मात्र फारसे योगदान दिलं नाही या मॅच मध्ये. इथे देखील लबाची एज लागली. यष्टिरक्षक मात्र चुकी करतात. त्या ठिकाणी बॅकअप मात्र खराब होत असताना एक धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालेत. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 31 या आकड्यावर. चांगली धावसंख्या पाहायला मिळते या षटकामध्ये. सुरुवातीच्या 3 षटकामध्ये 23 धावा. त्यानंतर विनीत मैदानावर आले आणि एका बाजूला मीत देखील चांगली बॅटिंग करतायत या मॅच मध्ये. जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. मोरवा प्रीमियर लीग पर्व 3 आणि पहिला सामना पाहायला मिळतो या 2 संघांमध्ये. गोलंदाज चेतन इथे देखील क्रॉस बॅटेड फटका खेळत अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेटला आणि इथे फक्त 1च धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडू चांगला होता आणि तितक्या चांगल्या दर्जाचा फटका देखील पाहायला मिळाला. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला होता. क्षेत्ररक्षण देखील चांगलं राहिलं आणि इथे 1च धाव मिळाली. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली या 32 या आकड्यावरती. चेतन पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट नाव. यावेळेस लाईन चांगली आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू जबरदस्त कमबॅक पुनरागमन करणारा हा चेंडू आपण पाहतोय. फुटवर्कचा अभाव जाणवला या फटक्यामध्ये. चेंडूच्या रेषेमध्ये अजिबात नव्हते विनीत आणि ते डॉट चेंडू. चांगला चेंडू पाहायला मिळाला. सुरुवातीला अगदी पहिल्या चेंडूवर षटकार आणि तदनंतर चांगली गोलंदाजी करते चेतन. इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू होता. स्क्वेअर रिजन मध्ये खेळत शॉर्ट स्क्वेअर क्षेत्ररक्षक पुढे सरसावले आणि इथे फक्त पहिलं तर 2 धावा मिळाल्या. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अगदी खराब क्षेत्ररक्षण आणि इथे 2 धावा. या 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली या 34 या आकड्यावरती. या षटकामध्ये धावा सातत्याने येताना आपण पाहतोय. आतापर्यंत या षटकामध्ये आपण 11 धावा पाहतोय चेतनच्या विरोधात. चांगली बॅटिंग. चेतन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. विनी साडी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर रिजन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकदा मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी झाले. चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक खराब राहिलं चेंडूची आणि इथे पंचाने मात्र 1 धाव शॉट अगदी दाखवली आहे. धाव घेण्याचा प्रयत्न
राहिला होता फलंदाज विनीतचा आणि ते फक्त एकच धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 35 या आकड्यावरती. पंचांच्या भूमिकेमध्ये दत्ता ठाकूर सरांना आपण पाहतोय. एक अनुभवी पंच बोरिवली विभागातून ते बिलॉंग करतायत आणि चांगली अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो. तर मैदानामध्ये पाणी पुरवायचं आहे. तर नक्कीच जेव्हा जेव्हा खेळाडूंना पाण्याची गरज भासेल ना तेव्हा मात्र मैदानामध्ये पाणी प्रोव्हाइड करायचं आहे. कारण खूप जास्त प्रखर उष्णता आपल्याला सध्याच्या घडीला या एप्रिल महिन्यामध्ये पाहायला मिळतं. त्यामुळे डिहायड्रेशन उष्माघात सारखा गंभीर आजार तुम्हाला होऊ शकतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा पाण्याची गरज भासेल ना तेव्हा पाणी मैदानावर पुरवणं फार गरजेचं आहे. कारण सध्याच्या घडीला उष्माघात आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतं. प्रखर उष्णता. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली आहे 35 या आकड्यावरती. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर 5वं आपण पाहतोय. 4 पूर्ण झालेला आहे. 4 षटकांचा इथे खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना गावदेवी या टीमनं फलकावर धावा उभारल्या त्या 35 धावा. षटक क्रमांक 5 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज हरीश पाटील संघाचा कर्णधार आपण पाहतोय. स्लॉगवरचं षटक आणि स्ट्रायकिंग एंडला आपण मीतला पाहतोय. या षटकामध्ये जास्त आक्रमक व्हावं लागेल दोन्ही फलंदाजांना. कारण 4 षटकांचा इथे खेळ संपलाय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 35 या आकड्यावरती. 50 पेक्षा जास्त धावा बनवणं फार गरजेचं आहे आणि गावदेवी या टीमला या मॅच मध्ये आणि या स्लॉगवरच्या षटकामध्ये हरीशच्या विरोधात अगदी विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाजी करावी लागेल टीम आई गावदेवीच्या खेळाडूला. एका बाजूला मीतला पाहतोय. मधल्या फळीमध्ये बॅटिंग करण्यासाठी याला विनीतच्या सोबतीनं चांगली भागीदारी देखील या 2 खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. कारण सुरुवातीच्या 3 षटकामध्ये फक्त 23च धावा, परंतु मागच्या षटकामध्ये चेतनच्या विरोधात चांगली बॅटिंग पाहायला मिळाली या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. हरीश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म ओव्हर द विकेटनं सेकंड एंड वरती आपण पाहतोय. मीतला यावेळेस पाहिलं तर पुढे सरसावले होते आणि ते मात्र यष्टिरक्षण खराब पाहायला मिळालं आणि ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का, तरी ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या पंचांनी ते मात्र वाईट बॉल घोषित केला. इट इज अ वाईट बॉल. 1+2 अशा 3 धावा या चेंडूवर पाहायला मिळतील. या 3 धावेच्या मदतीनं टीमची टोटल गुणतालिकेवरती जाऊन पोहोचली आहे 38 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली विनीत आणि मीतच्या माध्यमातून. हरीश अगदी पहिला चेंडू टाकत असताना लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू इथं पाहायला मिळाला आणि ते यष्टिरक्षण खराब पाहायला मिळालं आणि ते तब्बल 3 धावा या चेंडूवर आपण पाहतोय. हरीश पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म ओव्हर द विकेट न स्ट्रायकिंग एंड वरती मीत या खेळाडूला पाहतोय. फ्लाईट दिली होती यावेळेस पाहिलं तर पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि ते फक्त एकच धाव मिळाली. पुढे सरसावले होते फलंदाज मीत. मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न, परंतु हरीशचं कौतुक करावं लागेल. चेंडूला फ्लाईट दिली, त्यानंतर मात्र हवं तसा फटका खेळता आला नव्हता मीतला आणि ते फक्त एकच धाव. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक मध्ये हरीश पाटील. यावेळेस मात्र चेंडूला हुक केलाय. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर डीप स्क्वेअर लेगला. 7 धावांसाठी षटकार. थँक्यू. जबरदस्त हुकचा फटका आपण पाहतोय विनीतच्या बॅट मधून. जबरदस्त फटका. हरीश पाटील पुन्हा एकदा
इथे देखील फ्लॅटेड डिलिव्हरी होती आणि इथे देखील लॉंग ऑफच्या डोक्यावरून अजून एक धमाका विनीतच्या बॅट मधून. थँक्यू. या 7 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 51 या आकड्यावरती. जबरदस्त बॅटिंग करतोय. इथे देखील फुलटा चेंडू लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, चुकी करतायत आणि इथे देखील बॅक टू बॅक तिसरा षटकार ठोकलाय फलंदाज विनीतनं. थँक्यू. काय जबरदस्त बॅटिंग विनीतच्या माध्यमातून पाहायला मिळते. अक्षरशः बरसला विनीत या षटकामध्ये. लाजवाब बॅटिंग. इथे देखील अजून एक चौथा देखील उडवलाय. बॉल चाललाय डीप मिड विकेटला. सीमा रेषा पार. 7 धावांसाठी घनागती शोक षटकार. थँक्यू. या 7 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 63 या आकड्यावरती. काय जबरदस्त बॅटिंग विनीत प्रभावित करतोय. अक्षरशः विनीत नावाचं वादळ मैदानामध्ये आला. अफलातून बॅटिंग. सलग 4 चेंडूमध्ये 4 षटकार ठोकले त्या स्लॉगरच्या षटकामध्ये. तब्बल 27 धावा 5 चेंडूमध्ये हरीश पाटीलने खर्च केले त्या षटकामध्ये. इथे देखील हुक करण्याचा प्रयत्न. मिस्की हुक शॉट आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी डीप मध्ये. अगदी पाहिलं तर फाईन लेग मधून सरसावले आणि इथे फक्त 2 धावा. या 2 धावेनं संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली आहे 65 या आकड्यावरती आणि 66 धावांचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय आदित्य वॉरियर्स या संघाच्या विरोधात. काय जबरदस्त बॅटिंग विनीतच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अगदी प्रभावित केलं. 5व्या नंबरवर बॅटिंग करण्यासाठी विनीत आले आणि अक्षरशः बरसले या षटकामध्ये. कारण हरीश पाटीलच्या या षटकामध्ये तब्बल आपण पाहतोय 4 षटकार विनीतच्या बॅटमधून पाहायला मिळाले. जबरदस्त बॅटिंग. सुरुवातीला असं वाटलं होतं की 50+ देखील धावा होऊ शकत नाहीये आई गावदेवी या संघाच्या. कारण सुरुवातीच्या 3 षटकामध्ये 23 धावा. त्यानंतरच्या 2 षटकामध्ये अक्षरशः मीत आणि विनीतची भागीदारी पाहायला मिळाली. प्रभावित करणारी भागीदारी आणि बरसला अगदी विनीत या मॅच मध्ये. आणि अगदी टाळ्यांचा गजर त्याचं देखील स्वागत केलं जात आहे. कारण मॅचच्या क्रुशल मुवमेंटला त्याच्या बॅट मधून सातत्याने चांगल्या धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि तब्बल 66 धावांचं आव्हान या मॅच मध्ये आपण पाहतोय आदित्य वॉरियर्स या संघाच्या विरोधात. तर नक्कीच आपण पाहतोय मोरवा प्रीमियर लीग MPL पर्व 3 पहिला सामना आदित्य वॉरियर्स विरुद्ध आई गावदेवी या 2 संघांमध्ये. प्रथम फलंदाजी गरज असताना आई गावदेवी या टीमनं फलकावर धावा उभारल्या 65 धावा आणि 66 धावांचं आव्हान या मॅच मध्ये आपण पाहतोय आदित्य वॉरियर्स या संघाच्या विरोधात. जबरदस्त बॅटिंग. तर नक्कीच सर्व खेळाडूने मात्र खेळाडू कक्ष ज्या ठिकाणी उभारलेला आहे तिथे मात्र जाऊन बसायचं आहे. आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी सातत्यानं सूचना आम्हाला येत आहेत आणि नियमांचं पालन करणं फार गरजेचं आहे. कुठल्याही खेळाडूनं मात्र मैदानामध्ये जाऊ नये. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहायची. आयोजकांशी आपण मात्र अगदी संवाद साधायचा आहे. परंतु मैदानामध्ये कोणत्याही खेळाडूमध्ये जायचं नाहीये. 66 धावांचं आव्हान या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना की जगा इतकं आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. परंतु मैदानामध्ये मेहनत इतकी करा ना की परमेश्वराला देणं भाग पडेल. या मॅच मध्ये टीम आदित्य वॉरियर्सला चांगली बॅटिंग करावी लागेल. कारण 66 धावा बनवायच्या आहेत आणि 5 षटकामध्ये 66 धावा बनवू शकतात का? तर बनवू शकतात. कारण 5 षटकामध्ये 66 धावांचं या 2 संघामध्ये रंगत भरू शकते का? तर रंगत भरू शकते. कारण क्रिकेटचा खेळ आहे. कधी काय होईल याचा नेम नाही. म्हणूनच की काय तुम्हा आम्हा भारतीयांना हा क्रिकेटचा खेळ खूप जास्त आवडत असतो. तर नक्कीच दुसऱ्या इनिंग साठी आम्हाला जॉईंट होतील नीरज हे आम्हाला मात्र जॉईंट होतील. खूप चांगला आवाज उद्घाटन सोहळा त्यांच्या आवाजानं आपण जरूर ऐकला आणि नीरज जी आम्हाला जॉईंट होतील. वेलकम नीरज, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या समालोचन कक्षामध्ये.
बोल्यावा बैसून तुलनी वेलकम बॅक. सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय रसिक प्रेक्षकांचं, मान्यवरांचं, खेळाडूंचं या IPL 2023 तिसऱ्या हंगामामध्ये. इथे पाहतोय आपण पहिला सामना आई गावदेवी वर्सेस आदित्य वॉरियर्स या दोन संघादरम्यान. आदित्य वॉरियर्स संघाने नाणेफेचा कॉइन जिंकला. त्यानंतर जेव्हा आम्ही टॉसका बॉक्स मध्ये होतो त्यावेळेस जेव्हा चर्चा झाली कप्तान खुद्द हरीश यांच्या सोबत, तेव्हा त्यांचा कल होता की आम्ही 40 ते 45 झाल्यापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर जर पाहिलं तर सर्व काही त्यांच्या उलट गेले आहे. जर तो निर्णय जर म्हणाला क्षेत्ररक्षण करण्याचा, तो अजूनपर्यंत काही त्यांच्या बाजूला लागलेला नाहीये. पण अजूनही संधी आहे, कारण की दुसरी इनिंग त्यांना बॅट करायची आहे. तर नक्कीच एक संधी आहे. आणि क्रिकेटचा गेम म्हटला तर तुम्हाला संधी निर्माण होत असते, तरी संधी यावेळेला मात्र निर्माण करावी लागेल. ती संधी साधावी लागेल, ती म्हणजे एकंदरीत आदित्य वॉरियर्स संघाला. कारण जर बघायला गेला, जो संधी निर्माण करतो तोच खरा कर्मवान, आणि जर संधीला साधतो तोच खरा भाग्यवान. बुरा शेट आणि न्यू गोल्डन दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेच्या कॉलसाठी यायचे. बुरा शेट आणि न्यू गोल्डन दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेच्या कॉलसाठी यायचे. तर आपण आघाडीच्या बॅटर पाहतोय मैदानात. एका बाजूला वन ऑफ लिजंड मेघनाथ मात्रे, नॉन सेकंडला पाहतोय फलंदाज हरीश भाटकर. नक्कीच 65-66 धावांचं आव्हान आहे का? 67 धावांचं आव्हान आहे या 5 षटकांमध्ये. पहिलं षटक पाहतोय आपण मॅन्डेटरी पॉवर प्ले. स्वतः कुमार म्हात्रे येतात गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करतील. नक्कीच एका बाजू जर पाहिलं मेघनाथ आणि कुमार त्यांचा अधिकृत इशारा होतो. सामन्याला सुरुवात होते. जवळजवळ 15 ते 20 वर्ष समवेत क्रिकेट खेळले आहेत ते दोन्ही खेळाडू. तर दोघांची स्ट्रेंथ आणि विकनेस तर दोघांना नक्कीच ठाऊक असेल. पहिला चेंडू यागला स्टेट डाउनवर भिडकावून दिला. येतोय मेघनाथचा क्लास, दिसतोय या फटक्यावर त्याचा अनुभव, येतोय MPL ब्रँडेड चौकार. इथून मात्र जर पाहिलं पहिल्या चेंडूला सामोरे जाताना मेघनाथ आपला क्लास दर्शवतोय. जरी वय वर्ष 40 गाठली असेल तरी मात्र क्लास काय असतो ते यावेळेला मात्र चिपकण्याचा फटका प्रयत्न आहे आणि कॉर्डिनेशन चुकतोय. आणि पाहतोय काय, ज्या मेघनाथनं चांगली सुरुवात केली होती तो मात्र कॉलबॅक चुकीचा करतोय आणि धावचीच्या रूपात पहिला आदरा बसतोय मेघनाथच्या रूपानं. आदित्य वॉरियर्स संघाला खूप निराशाजनक स्थितीत. नक्कीच काय या धावेची गरज होती का? जर पाहिलं तर स्ट्रोक खेळल्यानंतर कॉल केला गेला होता, पण त्यानंतर हो ना कॉर्डिनेशन नव्हतं, तालमेल नव्हती आणि या तालमेलमध्ये गडबडी झाली. त्याच रूपांतर म्हणजे धावचीच्या स्वरूपात मेघनाथला तंगडीत परतावं लागतं होतं. कारण कुठलाही बॅटर स्ट्रोक खेळताना बाद झाला किंवा कुठला चांगल्या चेंडूला पायचित किंवा क्लीन बॉल झाला तर ऍक्सेप्टेबल होतं. पण धावचीच्या स्वरूपाचा कुठला खेळाडू बाद होतो तर नक्कीच कुठेतरी विचार करण्याची परिस्थिती येते आणि कुठेतरी नाराज आणि खंत व्यक्त करावी लागते. तेच मात्र आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. या मेघनाथनं चांगली सुरुवात करून दिली होती. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला होता, तो मात्र धावचीच्या स्वरूपात तंबूत परततोय. धावसंख्या 4. नंबर 3चा बॅटर पाहतोय आदित्य वॉरियर्स संघासाठी विजय माची होते. नक्कीच धावचीच्या रूपाने पहिला हादरा बसलाय, तो शॉकिंग रिॲक्शन होतं. यावेळेला मात्र बिडकांचा प्रयत्न होता ऑन साइडला. वेट फॉर द अंपायर सिग्नल. चेंडू जातोय
बाईकच्या स्वरूपात 4 धावा. थँक्यू अंपायर. या 4 धावाने धाव फरक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 8 या आकड्यावर. यस न्यू गोल्डन कर्णधार, न्यू गोल्डन कर्णधार त्वरित प्रयत्न आणि तिच्या कॉलसाठी बुरा शेटचे कर्णधार अवेलेबल आहेत. इथून मात्र जर पाहिलं सोळीत चेंडू होता पण तिकडे गॅदर करता आला कीपरला. कीपर इकडे पाहिले तर कैलास पाटील आहेत स्वतः. फुलटो सांगितला चेंडू हलक्या हाताने कळून काढला. इनफिल्ड मध्ये तिकडे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणाचा फंबल होतो. दुसरा प्रयत्न आहे पण चांगला बॅकअप केला जात आहे स्वतः मार्फत. तिकडे एका धावा समाधान म्हणावं लागेल. स्ट्राईक आउट केली जाते. या एका धावाने धावफलक जाऊन पोहोचतोय 9 या आकड्यावर. 66 धावांचं आव्हान आहे 5 षटकांमध्ये. इकडे सुरुवात जर पाहिली अजून पण चांगली राहिलेली आहे ती म्हणजे गावदेवी आणि गावदेवी संघामार्फत. तर खंतीची बाब असेल ती म्हणजे मेघनाथ मात्र धावचीच्या स्वरूपात तमत परतलाय. याला मात्र फुटाला चेंडू कन्वर्ट करता आलेला नाहीये. तिकडे मात्र वेट फॉर द अंपायर सिग्नल. येस ऍब्सोल्युटली एक धाव कंप्लीट केली जाते या बॅटच्या रूपानं. बॅट आहे का अंपायर? थँक्यू अंपायर. बॅटच्या रूपानं शेवटचा चेंडू या मिनिटरी पॉल मध्ये पण पाहतोय. कुमार मात्र गोलंदाजी मार्कवर धावफलक जाऊन पोहोचतोय 10 या आकड्यावर. मात्र बिडकाचा प्रयत्न होता. मागचा दार उडा होता. चोर आला, चोरी करून गेला. यष्ट उद्ध्वस्त. बॅक टू द आउट. विकेट नंबर 2चं बटन. यावेळेला सफल झालेला बिडकांचा प्रयत्न होता अंशाच्या क्षेत्रात. यष्ट मात्र ओपन होता. त्याचाच व्ह्यू दाखला गोलंदाज कुमार मात्र अनुभव दाखवलाय. पहिल्या षटकार समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतोय 2 गडीच्या मोबदल्यात 10 धावा. आदित्य वॉरियर्स 66 धावांचा पाठलाग करताना पाहायला मिळते. आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आत स्वतः हरीश पाटील कर्णधार. ज्या प्रकारे गोलंदाजी मागत असताना निराशाजनक कामगिरी राहिली होती स्वतःच्या गोलंदाजी मागत 4 षटकार लगावली होते त्याची भरपाई मात्र यावेळेला करावी लागेल. एक कप्तानी पारी खेळावी लागेल. कॅप्टन ऑलवेज लिडिंग फ्रॉम द फ्रंट ते मात्र मदत दाखवावं लागेल जर नक्कीच आदित्य वॉरियर्सला या सामन्यात आपला अस्तित्व टिकवायचं असेल तर यासाठी मात्र हरीश पाटीलला मदत जाणं खूप महत्वाचं आहे. कारण की त्याच्याकडे कुवत आहे, क्षमता आहे, ती मात्र मैदानाच्या आत दाखवावी लागेल. या IPL 2023च्या 3ऱ्या हंगामात पहिल्या मॅच मध्ये जिकडे भिडंत सुरू आहे आणि गावदेवी वर्सेस आदित्य वॉरियर्स. दुसरा क्रमांक 2 घेऊन येत आहेत अजून एक लिजंड, अजून एक अनुभवी खेळाडू. या गावातील जणू कित्येक वर्ष या माणसानं, या व्यक्तीनं गावाला क्रिकेटचं एन्जॉयमेंट करून दिले. स्वतः कैलास पाटील येत आहेत गोलंदाजी मार्कवर. त्याद्वारे मंगेश पाटील यांचं आगमन होतं. नक्कीच नेक्स्ट मॅच त्यांचीच आहे. सासू गावाचा पाठलाग करताना सुरुवात जर म्हणाली तर चांगली होती पण मात्र 2 गडी जे गमावलेत तिकडेच मात्र कुठेतरी खडतर म्हणता येईल. सुरुवात जरी खडतर असली तर अंत मात्र शेवट करावा लागेल तुम्हाला गोड. इथून इक्वेशन जर पाहिलं 24 चेंडू आणि 56 धावेची गरज आहे. कैलास पाटील पहिल्या चेंडूला इन्साइड खेळायचा प्रयत्न होता. बॅटची कडे लागून जातोय चेंडू. थर्ड डिझाईन मध्ये एक धाव अर्जित केली जाईल. या एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावर. इथून मात्र थोडी पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. स्वतःची आय सेट करावे लागतील. तिकडून मात्र जर आय सेट झाले एकदा, एक चांगला तालमेल झाला, चांगलं कॉर्डिनेशन झालं तुमच्या दरम्यान, चांगले चेंडू बॅटला जर मिडल झाले तर नक्कीच ही धावसंख्या जी दिसते 66 धावांची जरी पल्ला मोठा असला तर मात्र एक चांगला पाठलाग करू शकता. इकडे मात्र जर पाहिलं 66 धावांना पाठलाग करताना दुसरा षटक मार्गस्थ आहे. चेंडू फेकून झालाय. धावफलक जर पाहिलं 11 धावसंख्येवर आहे 2 गडीच्या मोबदल्यात. मात्र हरीश पाटील सज्ज होत आहेत. कैलास पाटील आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर प्रथम सामोरे जातील.
शपलन बिडकावलेला चेंडू हवेत आहे. एलिव्हेशन प्राप्त झाले, एलिव्हेशन डिस्टन्स प्राप्त झाले. हा येतोय हरीशच्या बॅट मधून ब्रँडेड MPL षटकार. इथून मध्ये पहिल्याच चिन्ह सामोरे जाताना हरीश कैलास पाटीलच्या गोलंदाजी हल्ला चढवतोय, चिन्ह डुलवतोय डाऊन द ग्राउंड. मॅक्सिमम 6 धावा, या 6 धावांनी धावफलक जाऊन पोहोचतोय ते म्हणजेच 17 या आकड्यावर. इथून मात्र 4चं मतदान दिसतंय. पूर्णपणे जो द्वेष आहे, जो राग आहे, जो आपल्या गोलंदाजी मार्गाच्या निराशेची कामगिरी झाली होती ते मात्र मधाच्या आत परिपूर्ण राग जो आहे तो काढताना पाहतोय आपण हरीश पाटील याला. ही सेट ऑफ फायर राईट नाव पहिला चिन्ह धारतोय. सुरेख चेंडू आहे, कमबॅक केला जातोय. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढण्याच्या कव्हरच्या क्षेत्रात एकदा अजित केली जाते. चांगलं सेन्सिटिव्हिटी म्हणता येईल, चांगलं कमबॅक म्हणता येईल या गडीला. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचतो ते म्हणजेच 18 या आकड्यावर. मात्र गरज काय आहे ती म्हणजेच हरीश भाटकरची की मैदानात अवेलेबल राहणं, स्ट्राईक रोटेट करणं आणि हरीशला जास्तीत जास्त स्ट्राईकवर आणणं. ते काम मात्र हरीश करेल का? लेट हॅव अ लुक. आणि मात्र चेंडूवर पाय आउटसाइड द ऑप्शन द पिचिंग आहे. पंच दर्शवतात वाईटच्या इशारांची अंपायर. अवांतर धाव दिशा बखली जाते कैलास पाटील याची. मला दडपण जाणवतं थोडंसं कैलास पाटील यांच्यावर. गॅप मध्ये आहे चेंडू 2 तुझा भाषिक करून दिली जाते. 1 बाउंडच्या रूपात येत या MPL ब्रँडेड चौकार. इथून मात्र मी म्हणत होतो थोड्या वेळा अगोदर की हरीशला मात्र स्ट्राईक रोटेट करावं लागेल, पण मात्र हरीश स्वतःला दाखवतोय, सिद्ध करतोय की नाही हरीश जर खेळू शकतो तर मी सुद्धा खेळू शकतो. ती फटकेबाजी मदरीत पाहायला मिळते आणि त्याच्या बॅटमध्ये येतो स्ट्रेट ग्राउंड डाऊन द ग्राउंड हा चौकार. या चौकारीची धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 23 या आकड्यावर. चांगला पाठलाग म्हणता येईल अजूनपर्यंत ते म्हणजे आदित्य वॉरियर्स मार्फत 2 गडीच्या पत्त्यानंतर चांगली भागीदारी पाहायला मिळते या 2 बॅटर्स दरम्यान. इथून मात्र धावफलक जर पाहिला 23 धावावर जाऊन पोहोचतोय. दुसरा षटक मार्गस्थ आहे. कैलासच्या रूपाने 4 चेंडू फेकून झालेत अजूनपर्यंत. हरीश सज्ज होते. लेफ्ट राऊंड विकेटचा मारा. याला मात्र आडव्या पद्धतीने चेंडू टोलावला आहे. तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. इनफिल्ड मध्ये सोल रिजन मध्ये 1 धाव हलक्या हाताने कंप्लीट केली जाते. चांगलं सेन्सिटिव्ह क्रिकेट म्हणता येईल 2 बॅटर्स दरम्यान. जर पाहिलं एका बाजूला हरीश आणि एका बाजूला दोन्ही हरीश पाटील आणि हरीश भाटकर. चांगलं सेन्सिटिव्ह क्रिकेट पाहायला मिळते. मोठे फटके खेळल्यानंतर स्ट्राईक रोटेट केली जाते. ह्याच म्हणतात की तुमचा टेम्परामेंट, टायमिंग आणि टेक्निक कशा मिळालेला मात्र स्टेट बाजूवर पुन्हा पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कोलिजन मध्ये मॅक्सिमम हरीशचा ब्रँडेड MPL षटकार. इथून मात्र हल्ला चढवला जातोय कैलास पाटीलच्या गोलंदाजीवर. क्लास दाखवला जातोय या स्ट्रोकवर. का मी ऑफसाईडचा भाष्य आहे हे दर्शवून देताना धावफलक जाऊन पोहोचतोय 30 या आकड्यावर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडीच्या मोबदल्यात. इथे जर इक्वेशन पाहिलं 18 चेंडू आणि 36 धावेची गरज. 18 चेंडू आणि 36 धावेची गरज. हेच पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आत. मैदानाच्या आत पाणी घेऊन जायचं त्वरित. लक्ष द्या, खूप पीन आहे मैदानात. त्याचं भान ठेवायचं. जेव्हा जेव्हा तुम्हाला पाण्याची गरज पडेल एनर्जेटिक सोबत ठेवा. वॉर्मअप करा तेव्हा मैदान उतरा, म्हणजे जेणेकरून तुमची बॉडी चार्ज अप राहील. तुम्हाला उन्हाचा त्रास होणार नाही. कारण की आपण पाहताय ज्या प्रकारे आमच्या साथी समालोचकांनी उल्लेख केला सध्या उष्माघात कशा प्रकारे महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळतोय, तर त्याची इजा आपल्याला होता कामा नाही. या गोष्टीवर लक्ष द्या. जास्तीत जास्त पाणी प्या. यस, टॉस कडे वळतोय आपण. यापुढील मॅच आपण पाहणार आहोत न्यू गोल्डन वर्सेस
आपण बोलतोय टॉसच्या दिशेने तिकडे दोन संघ सज्ज आहेत. एका बाजूला आपण पाहतोय बुरा शेठ, दुसऱ्या बाजूला न्यू गोल्डन मोरवा. या दोन संघादरम्यान आपण सामना आपण पाहणार आहोत. पुढचा इनिंग ब्रेक आहे तर आपण स्वतः कर्णधार बुरा शेठचे नरेश म्हात्रे यांच्यासोबत चॅट करूया. तर एकंदरीत MPLचं जे हंगाम झालं त्यामध्ये इलेक्शन आपण पाहिलं, ऑक्शन जी झाली त्यामध्ये तुमचा अनुभव कसा राहिला? एकंदरीत चांगला अनुभव राहिलेला आणि चांगलं ऑप्शन होतं. त्याच्यामध्ये आपले मनपसंत खेळाडू सर्वांनी घेतलेत. मनपसंत गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक चांगली निवड झालेली आहे. ऑप्शन देखील चांगलं होतं. असेच MPL मध्ये गावकप इथे व्हायला पाहिजे. मात्र एक फलंदाज बाहेर राहिलेला आहे, तो म्हणजे विकी म्हात्रे. तो असता तर कदाचित अजून काही मजा आली असती या स्पर्धेसाठी. नक्कीच जरा ज्या प्रकारे आपण ऑप्शन जर पाहिलं तर ऑप्शन झाले, ज्या तुमच्या बाजूने जे खेळाडू आलेत, ज्या प्रकारे विनर झालात, तर तुम्ही सॅटिस्फाईड आहे का तुमच्या संघाची बांधणी ज्या प्रकारे झाले? हो, नक्कीच मी सॅटिस्फाय आहे. कारण माझ्या संघामध्ये मी स्पिन गोलंदाजांना घेतले, मी फास्टेस्ट गोलंदाजांना घेतले नाही. कारण इथे मला अनुभव आहे की या खेळपट्टीवर स्पिन गोलंदाजी चालते म्हणून. येस, बॅटिंग पॉवरचा इशारा होतो. त्याच दरम्यान नक्की नाणेबीचा आपण कॉल करतोय. येस विकी, आपल्या हस्ते आपण नाणेबीचा कॉल करूया. एका बाजूला आपण पाहतोय MPL साठी आपण स्कोअर कार्ड वर धावा लागणार होता 30, 18 चेंड आणि 36 धावांची गरज. आपण पाहतोय बॅटिंग पॉवर प्ले. आपण बोलतो टॉसच्या दिशेने. एका बाजूला आपण पाहतोय हेड्स आणि टेल्स. कोण कॉल करतोय? अमित करतोय का? ओके, कॉइन स्पिन होतोय, कॉल हेड्स केला जातोय. टेल्स बुरा शेट, आपला काय निर्णय असेल? निर्णय मी 2 मिनिटांमध्ये देतो. हे मला काहीतरी वेगळं वाटलं जरा, कारण की तुम्ही येताय तर तुमची स्ट्रॅटेजी ऑलरेडी बांधलेली असायला हवी. तरी सुद्धा नो डाऊट मी अमित सोबत बोलतोय. येस अमित, ज्या प्रकारे ऑप्शन झालं, ऑप्शनला तो आय अवेलेबल नव्हता, पण त्यानंतर जर बघायला लागलं ज्या प्रकारे ऑप्शन झालंय आणि त्याचा अनुभव जर बघायला लागला, तुमचे जे बॅचमेट होते, तुमचे जे सहकारी होते, त्या प्रकारे ऑप्शन झाले, ज्या प्रकारे तुमच्याकडे खेळाडू तुमच्या पक्षात आलेत, त्याची सॅटिस्फाईड आहे का ज्या प्रकारे संघाची बांधणी झाली? हो हो, सॅटिस्फाय आहे मी. कारण की आमच्या पक्षात आम्ही आमच्याच ग्रुपची पोरं घेतलेले आहेत. ते आहेत पार्थ पाटील, अमोल भोईर, सचिन पाटील आणि उज्ज्वल आहे, शिवम म्हात्रे, हे आहेत आमच्या टीममध्ये. तर नक्कीच नाणेफीचा कॉल तुमच्या बाजूने तर लागला नाहीये. जर लागला असतं तर काय नाही असलं असतं? क्षेत्ररक्षण केलं असं. नक्कीच क्षेत्ररक्षण असलं असतं. आपण मॅच कडे वळूया, जास्त आपल्याकडे संधी नाहीये बोलायला. तर बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ यू फॉर द नेक्स्ट मॅच. आपण वळूया मॅच सुरू आहे. हॅलो, तिसरे षटक मार्गस्थ आहे. 19च्या रूपाने जर पाहिलं 2 चेंडू फेकून झाले, धावफलक जाऊन पोहोचतो. तुम्ही 37 या आकड्यावर 66 धावांचा पाठलाग करताना आदित्य वरसला पाहतोय आपण. हे षटक जर पाहिलं बॅटिंग पॉवरचा आहे. इथे मात्र चार्जर करण्याचा प्रयत्न आहे, ऑनसाइडला भिडकवण्याचा प्रयत्न आहे. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही, तिकडे चेंडू थोडं डिफ्लेशन पाहायला मिळतंय. तरी मात्र एकच धाव अर्जित केली जाईल. या एका धावाने धावफलक जाऊन पोहोचेल, तो म्हणजेच 38 या आकड्यावर. नक्कीच नवनीतला पाहतोय आपण. बॅटिंग पॉवर शतक हाताळताना नक्की त्याच्यावर जिम्मेदारी आहे हे स्वतः कर्णधार म्हणून या संघाची. आणि नक्कीच एक जर गौरवाची बाब म्हणाली तर नक्कीच माझा बॅट्समेट आहे. एक चांगला प्रदर्शन त्याच्यामार्फत आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळते. याडीला मात्र सुरेख चेंडू, अफलातून चेंडू रेषेत उडण्याचा प्रयत्न होता, पण मात्र जर चेंडूची पिचिंग जर पाहिजे अफलातून होती, चेंडूला पुढचा वलय प्राप्त होतोय. त्या वलयामुळे कुठेतरी बीट झाली. फलंदाज हरेश डॉट बॉलची समाप्ती. वेल बॉल अमित चांगलं कमबॅक करतोय. कॅप्टन कसा असावा, लिडिंग कंडिफ्रंट कसं असावं, ही मात्र बदलाच्या आत्ता आपल्याला पाहायला मिळतंय नवनीतच्या मार्फत. वेल बॉल्ड. इथून समीकरण जर पाहिलं 14 चेंडू आणि 28 धावेची गरज. चेंडू होता स्लॉट मध्ये, त्याला पाठवलं पार्किंग लॉट मध्ये. ही तया बिग हिट मॅक्सिमम RMPL ब्रँडेड षटकार.
अजून शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यावेळेला मात्र नवनीत जर पाहिलं चूक करतो गोलंदाजी मार्कवर असताना. यावेळेला चेंडू जर पाहिलं तर चांगली पिचिंग होती, चांगली लाईन होती, चांगला टर्न मिळाला होता, चांगला बाउन्स मिळाला होता. पण यावेळी जर पाहिलं चेंडूची हाताळी जर पाहिली ओव्हर पिचची होती, त्याला मात्र संधी साधली आणि या संधीचं सोनं केलं बॅटर हरीशनं ठोठावला औच्या दिशेने मागचे. यावेळेला मात्र कव्हरच्या दिशेने कमी कमी आलाय. दोन फिडरला बायसिक करत चेंडू निघून चाललाय. दोन टर्न करत फॅब्युलस मास्टर स्ट्रोक बाय हरीश. या फटक्यावर मात्र जर म्हणाला हरीशची छाप होती असं म्हणायला हरकत नाहीये. या चौकांशी स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय ते म्हणजेच 48 धाव संख्येवर. इथून गरज जर पाहिली 12 चेंडू आणि 18 धावेची गरज. यास पाणी प्रोव्हाइड करायचंय. याचं पाणी प्रोव्हाइड करायचं लगेच मैदानाच्या आत. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 48. 12 चेंडू आणि 18 धावेची गरज. इथून मात्र जर गरज जर पाहिली 12 चेंडू आणि 18 धावेची गरज. कुमार येतो गोलंदाजी मार्कवर. ज्या प्रकारे पहिल्या षटकाची हाताळणी झाली होती तिची मात्र पुनरावृत्ती करावी लागेल. ह्या मात्र 4 केला जातोय. पुन्हा एकदा चेंडू जर पाहिला होता स्लॉट मध्ये त्याला बॅटवलंय. पार्किंग लॉट मध्ये येतोय हरीशच्या बॅटिंगला षटकार. आणि या षटकारासाठी मन्नू पाटील यांच्यासाठी खास 2 शीतपेयाच्या बाटल्या. वॉर्ड मार्केटमध्ये स्ट्रोक बाय हरीश. म्हणतात ना खरबूजा देखील खरबूजा रंग बदलताय. तिकडे मात्र हरीश तिकडे चार्जअप होता त्याला पाहून हरीश सुद्धा चार्जअप करतो. चेंडूला धावतो मॅक्सिमम साठी. वॉर्ड मार्केट बॅटिंग याला म्हणतात भागीदारी, याला म्हणतात पार्टनरशिप आणि यालाच म्हणतात क्रिकेट. वॉर्ड मॅच पहिला स्थान आहे. याला मात्र स्टेट ड्राइव्ह पुन्हा भिडकावून दिला चेंडू. पुढे डिफेशन पाहायला मिळतोय. 1-2 या फटक्यावर एखाद्या दाखवलं का जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 55 आकड्यावर. अफलातून भागीदारी या 3ऱ्या विकेटसाठी. इथून इक्वेशन जर पाहिलं समीकरण जर पाहिलं 10 चेंडू 11 धावेची गरज. कुठेही एका खाली वाढत होता की आदित्यवर बॅकफुटला आहे तो मात्र याला डॉमिनन्स दाखवतोय. इथून मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून चेंडूला एकदा अर्जित केली जाते. एक धाव्यानं स्कोर कार्ड मध्ये ऍड ऑन होतील. एकेकाळी वाटत होतं की कुठेतरी या धावा जास्त आहे. त्यानंतर ज्या प्रकारे हरीशनं बॅटिंग केलं त्याला जरा साथ दिली हरीश भाटकरनं. अफलातून म्हणतात यामध्ये पुन्हा एकदा चेंडू होता स्लॉट मध्ये पाठवलाय का पार्किंग लॉट मध्ये. ऍब्सोल्युटली पुन्हा एकदा 2 शीतपेयाच्या बाटल्या मन्नू पाटील यांच्या मार्फत. प्रत्येक षटकारासाठी 2 शीतपेयाच्या बाटल्या असणार आहेत. ती थम्सअपची बाटली आहे मित्रा. इथून जर गरज पाहिली तर 4 धावेची मात्र गरज आहे. मी म्हणालो सुरुवात जरी खतर असली तर मी त्याला अंत कशा प्रकारे करताय ते महत्वाचं असतं. याला मात्र पुन्हा एकदा भिडकावून दिलाय चेंडू. चेंडू जाईल का आउट ऑफ द पार्क. येईल पुन्हा एकदा षटकार आणि मॅच संपली. कन्व्हिन्सिंग विन बाय द आदित्य वॉरियर्स ओव्हर. वॉर्ड मंगल बॅटिंग बाय हरीश भाटकर आणि हरीश पाटील. आज हरीश मात्र चार्जअप करता येत आणि तब्बल मला वाटले 6 शीतपेयाच्या बाटल्या हरीश भाटकरच्या नावावर मिळता येत मन्नू पाटील यांच्या मार्फत. वेल बॅट वॉर्ड मंगल विनिंग बाय बोथ ऑफ देम. नक्कीच इंटरेस्टिंग असेल या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच असेल कोण. कारण की ज्या प्रकारे फलंदाजी झाले
या दोन्ही बॅटर्स मार्फत आम्हाला कुठेतरी चाचपलत आहेत आमचे स्कोरर. तर या मॅचचा प्लेअर द मॅच ठरतोय नो डाऊट नन अदर दॅन हरीश भाटकर. हरीश भाटकर ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. धन्यवाद दादा. हरीश भाटकर हा गावकपचाच बादशाह आहे आणि तो प्रत्येक वेळा त्याने धुळीवंदनचा कप असो की एमपीएल असो याने प्रूव्ह करून दाखवलेला आहे की मी गावकपचा बादशाह आहे आणि त्याला त्याची यंग मध्ये आता वर्णी लागत नाही.